अतिशय महत्त्वाची बातमी। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करू असं सरकारने सांगितलं, परंतु अद्यापही सरकारची आर्थिक मदत मिळाली नाही असा आरोप करत अमरावतीच्या नया अकोला इथले माजी सरपंच रणजित तिडके यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। सरकारने अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, त्याचबरोबर हेक्टरी 50,000 रुपये इतकी मदत शेतकऱ्यांना करावी, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दिवाळीच्या दिवशी नया अकोला गावामध्ये शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केलाय। सोयाबीनला भाव नाही आणि नेकरी एक पोतं सोयाबीन झालं, कोणाला सोयाबीन नाही झालं, कोणा रोटावेटर मारून दिलं, कोण विपास मारली, कोणा वखार मारला आणि सोयाबीनला 3-3.5 भाव आहे। आणि सरकार म्हणे दिवाळीच्या दिवसापर्यंत 17,000 रुपये हेक्टरी जमा करतो, तेही अजून झाले नाही। आज दिवाळीचा दिवस आला म्हणून आज काळी दिवाळी आम्ही साजरी करत आहोत। ऐन दिवाळीत देखील झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळालाय। अकोल्यातील शेतकरी विजय वानखेडे यांनी 4 पैसे जास्त मिळतील या आशेने व्यापाऱ्यांना झेंडूची फुले न विकता स्वतः दिवाळीच्या दिवशी थेट बाजारात विक्री सुरू केली, पण याही ठिकाणी या शेतकऱ्याला निराशाच मिळाली आहे। फक्त 10 रुपये किलो झेंडूच्या फुलांना भाव मिळाल्याने शेतकऱ्याने संतापून सगळी झेंडूची फुलं ही रस्त्यावर फेकून दिली। बाबा बाजारातून येतील आणि आपल्यासाठी दिवाळीला गोडधोड खायला आणतील अशी आस मुलांना लागली, मात्र कवडीमोल भाव मिळाल्यानं घरी काय घेऊन जावं यावेळी भावूक होत शेतकरी रस्त्यावर सगळीच फुलं टाकून गेलाय। पुढची महत्त्वाची बातमी, राज्य सरकारकडून महायुतीच्या आमदारांना दिवाळी गिफ्ट देण्यात आलाय। प्रत्येक आमदाराला विकास कामांसाठी 5 कोटींचा निधी देण्यात येणार आहे। 270 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलाय। याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने काढलाय, तर विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चे बांधणी करत हा निधी वितरित केल्याची चर्चा आहे। अशामध्येच विरोधकांनी मात्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केलाय। अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे आणि मी तर म्हणेन हे एक फार मोठं लोकशाही विरोधी असं कारस्थान आहे। तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या, म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो। अहंकार आहे, मस्तवालपणा आहे, मगरुरी आहे आणि जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आपापल्या लोकांमध्ये सुरू आहे। ही लाच आहे। 5 कोटी रुपये ही लाच आहे। मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की। ते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही। त्या शपथेला हरताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही, हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल। महाविकास आघाडीचं सरकार असताना मस्तवालपणा आणि अहंकार तुम्ही केला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं। तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती। 12 आमदाराला 1.5 वर्ष मानधन दिलं नाही, निधी दिलं नाही। तुमचं सरकार असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं। ही परंपरा, हा पायंडा तुम्ही पाडला होता। पुढची महत्त्वाची बातमी, राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे 3 हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय जाहीर केलाय। पूरग्रस्तांना मदत 2 हेक्टर ऐवजी आता 3 हेक्टर पर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता। त्यानुसार वाढीव 1 हेक्टर साठीच्या मदतीपोटी 648 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। आतापर्यंत 8,139 कोटी रुपये हे वितरित करण्यात आले आहेत, तर राज्यातील 6,56,310.83 हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी 6,12,177 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। यापूर्वी या शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती, पण आता अतिरिक्त 1 हेक्टरसाठी ही वाढीव मदत देण्यात येणार आहे। बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून। जळगाव जिल्ह्यामध्ये सीसीआय तर्फे कापूस खरेदीचा मुहूर्त अद्यापही निघत नसल्याचं चित्र आहे। अगोदर 1 ऑक्टोबरला जिल्ह्यामध्ये 23 खरेदी केंद्र सुरू होणार होती,
मात्र याला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. सीसीआयची खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकून दिवाळी साजरी करावी लागते. शासकीय हमी भाव 8,100 रुपये आहे, मात्र व्यापारी 7,100 रुपये इतका भाव देतात. शेतकऱ्यांना 7,100 रुपयांच्या दरात कापूस विकणं परवडत नाही. त्यामुळे जिल्ह्यात लवकरात लवकर सीसीआयची कापूस खरेदी केंद्रे ही सुरू व्हावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते.